सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील मीठ मुंबरी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कोकर मासे आढळले आहेत। हवामानातील बदल आणि तांत्रिक मासेमारी यांच्या आक्रमणामुळे पारंपरिक मासेमारी विस्कळीत झाली आहे। विस्कळीत झालेल्या पारंपरिक मासेमारीच्या काळात सध्या मोठ्या प्रमाणात मासळी मिळाली ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने या मिळालेल्या बंपर मासळीमुळे मच्छीमार आनंदित झाले आहेत। रापण संघ मीठ मुंबरी यांच्या वतीने एक निवेदन करू इच्छितो की आज रापण कंपनीला जी थोडीफार प्रमाणात मच्छी मिळाली, आज पारंपरिक धंदा गेले 4-5 वर्ष आम्ही खूप मेहनती तरुण मंडळी आणि आमचे जाणकार मंडळी यांच्या योगदानातून आम्ही रापण कंपनी चालू केली होती। अद्यापर्यंत आम्हाला नुसतं हातावरून मासे न्यायची वेळ येत होती, पण आज 15 दिवस गेले सतत या तुफानात मासे दिसत होते आणि त्याच्यावर आम्ही हे केली नजर ठेवून तरी आम्ही धंदा होत नाही म्हणून होडा नौका आम्ही परत आमच्या किनाऱ्यावर म्हणजे याच्यावर कोपीत आमचे जे निवारी शेड आहे तिथे नेऊन ठेवली आणि परत आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून विचार केला की आता आंब्या सीझन पण एकदम भकास झाला आहे, सगळीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती, तरी पण आम्ही सगळ्यांनी एकत्र विचार केला की आता बा पुढे काय करायचं। सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन निश्चय केला की आता पुन्हा आपण रापण काढूया आणि पारंपरिक धंद्याच्या आधारे काय थोडं आपलं कष्टासाठी काय मिळेल तर उदरनिर्वाहासाठी काय साधन होईल का या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला। परमेश्वराच्या कृपेने आज थोडंसं आम्हाला त्याच्यात लाभ मिळाला, पण त्यावर आम्ही पूर्णपणे समाधानी नाही। अजूनही शेतकऱ्यांच्या ज्या काही गरजा आहेत, बऱ्याचशा अडचणी आहेत, गरजा पण अमर्यादित आहेत, त्या गरजा भागवण्यासाठी शासनाकडून पण आम्हाला मदत व्हायला पाहिजेच आणि अशी ते परमेश्वर कृपा राहिली तर सर्व शेतकऱ्यांचं मासेमारीवाल्यांचं थोडंसं समाधान होईल। थोडंफार शासनाने यापुढे लक्ष द्यावं आणि आज मिळालेल्या स्थितीला आम्ही थोडंसं समाधानकारक आहोत, ते हे परमेश्वराची कृपा मानतो आणि यापुढे आम्ही धंदा यापुढे तरुण या धंद्यात आणखी जोशाने काम करून पुढे धंदा मे महिन्यापर्यंत अखेरीपर्यंत कारण मासे आंब्याचे सीझन काहीच नसल्यामुळे नुसते बसून हे आहेत शेतकरी आहेत आपले, तर मासेमारीच्या त्या साधनासाठी मूलमजुरी निर्वाह करण्यासाठी पारंपरिक जो आपण व्यवसाय चालू ठेवला आहे तो एक छंद म्हणून जोपासत आहोत। आम्हाला त्या प्रकारे कुठलाही मोठा असा लाभ मिळत नाही, लाभ मिळाला नाही। आज 5 वर्ष आम्ही एकदम हताश होऊन ही रापण बाहेर काढायची की न काढायची ह्या विचारात पण आम्ही मध्यंतरी विचार करत होतो, पण तरुण जाळी बिळीचं पण नुकसान, जाळी पण विकत नवीन घेऊ शकत नाही अशी दयनीय परिस्थिती आज रापण संघाची आलेली आहे आणि यातून आम्ही एक सर्व तरुण एकत्र येऊन हे साधन म्हणून पुढे जोपासण्याचा प्रयत्न करणार आहोत। देवगड तालुक्यातील मीठ मुंबरी समुद्रकिनारी मच्छीमार समुदायाने त्यांच्या पारंपरिक जाळ्यात कोकर हे मासे पकडले आहेत। मोठ्या कालावधीनंतर मिळालेली मासळी पाहून मच्छीमार आनंदाने आश्चर्यचकित झाले आहेत। आम्ही आज किमान अंदाजे 5 टन मासे पकडण्यात यशस्वी झाले आहोत, पण ही दुर्मिळ घटनांपैकी एक घटना आहे। जवळपास कित्येक वर्षाच्या कालावधीनंतर ही मासळी बंपर मासळी मिळाल्याने आम्ही सर्वच आनंदात आहोत, असे मत मीठ मुंबरी खालचीवाडी रापण संघातील मच्छीमारांनी व्यक्त केले। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।